कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तात्या तात्या काय झालं? सूर्या, अरे अरे त्या असायच्या माणसाने माझं काय बी ऐकलं नाही रे। अरे मी लई नवण्या केल्या, पण त्याने मला घराच्या बाहेर काढलं अरे घराला टाळ्या लावलं बघ। आपण रस्त्यावर आलो रे, आपण रस्त्यावर आलो। ते पुरी बाईसनी घेऊन कुठं जायचं रे सूर्या? कुठं जायचं? तात्या तात्या तुम्ही शांत हो. राजू पाणी देते ना, शांत हो. मी आलोय ना, आलो ना मी, शांत हो तुम्ही. दे लवकर पाणी दे. पण मला कळत नाहीये, मुदतीची वेळ संपली नसताना असं कसं करू शकतो तो देसाई? दादा वहिनी, काय चाललंय? आपल्या घराला असं कुलूप का लावलंय? आणि हा देसाई कोण आहे? त्याचा आपल्या घराशी काय संबंध? आणि तो कोण आहे आपल्याला घराबाहेर काढणारा? अगं काय नाही झालं, तू तू शांत हो. अगं आपलंच घर आहे ते. अरे पण हा कोण आहे देसाई? त्याचा काय संबंध? का घराबाहेर काढलंय? धनुच्या लग्नासाठी मी पैसे घेतले होते त्यांच्याकडनं, वेळ देऊ शकलो नाही म्हणून कुलूप लावले त्यांनी. काय दादा रे तू? दादा रे, एवढं सगळं झालं, तुम्हाला एका शब्दानं का नाही बोलला? अगं राजू, तुझ्या कामासाठी आपल्याला पुण्याला जायचं होतं ना. तुला जर हे सगळं सांगितलं असतं तर तू झाला नकार दिला असतास, म्हणून तुझा दादा तुला काही बोलला नाही. वहिनी, पण आपण पुण्याला गेल्यावरच का कुलूप लावलं? एकदा बोलायचं तरी आपल्याशी. कारण हीच योग्य वेळ आहे हे कळलं असणार आहे त्या देसाईला. सूर्या, आपल्या हातातले महत्वाचे मुदतीचे दिवसही संपलेत रे आता. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी जर पुण्याला गेलेच नसते तर तुम्ही तिकडे आलाच नसता, आणि मग ही दिलेली मुदत पण संपली नसती ना. मला माहित आहे दादानं कुठून पण पैसे गोळा केले असते, पण माझ्यामुळे सगळा वेळ वाया गेला. माझ्यामुळे गेला. हे राजू, काय पण काय बोलते तू? तुझ्यामुळे काय नाही चाललं. हे बघ, मी आहे ना, हा? आपल्या घराला मी काय नाही होऊ देणार. हा? तू शांत हो, हं? शांत हो तू. एवढं शुभ कार्य झालं घरात, आणि आता असं देव बी का असं करतोय कोणाला ठाऊक. एका हाताने देतोय, दुसऱ्या हाताने काढून घेतोय. कार परीक्षा घेतोय साचली आमची. अरे का परीक्षा घेतोय आज? तात्या, हे बघा, असं धीर सोडून नाही चालणार आपल्याला. काय ना काहीतरी मार्ग निघाल ह्याच्यातनं. मी आहे ना, तुम्ही शांत हो. काहीतरी मार्ग निघाल. अरे मी तुझा बाप आहे रे, पर जन्म देण्यापर्यंत मी काही नाही करू शकलो रे, काही नाही करू शकलो. असं म्हणतात का बापाने स्वतः जिजून पोरांच्या आयुष्याची तजवीज करायची असते, पर ते मी नाही करू शकलो. उलट अरे माझ्यामुळे तुझ्या कवळ्या खांद्यावर रे, तुझ्या कवळ्या खांद्यावर जबाबदारीचं वजन पडलं, तेव्हा बी मी काही करू शकलो नाही. मी माझ्या पोरांना हक्काचं चप्पर नाही रे देऊ शकलो, हक्काचं चप्पर नाही देऊ शकलो. कायमचं बाप म्हणून मी नालायक आहे, नालायक आहे, नालायक आहे, नालायक आहे. शांत हो. शांत व्हा तुम्ही.
बघा तात्या, तुमचं फक्त असणं ना माझ्यासाठी कमी नाही तात्या. हो, तुम्ही माझ्या पाठीशी असला ना की माझ्या मनगटात 10 हत्तीचं बळ येतं तात्या. हो, तुम्ही, बायको, सगळ्या बहिणी, काजू पुढे हे सगळं कुटुंब आहे ना, माझ्या पाठीशी आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिलाय तुम्ही सगळीजण. का करताय तुम्ही असं? हो, मी एवढं मोठं व्रत पूर्ण केलं, राजूवर एवढं मोठं संकट आलं होतं पुण्यात, तरी त्या संकटातनं बाहेर पडली ती. कशामुळं? तुमच्या आशीर्वादामुळे तात्या. तात्या, अहो अडचणी येत्यात म्हणून काय बाप म्हणून तुम्ही वाईट ठरत नाही तात्या. हो, हे सगळं हाय ते कुणी दिलंय मला? तुम्हीच दिले तात्या. हे बघा, बापाशिवाय ना पोराच्या नावाला अस्तित्व सुद्धा नाही. आणि तुम्ही कसं म्हणतात मी काहीच केलं नाही. मला माहितीये का, अख्ख्या गावात आहे ना मला सूर्यकांत शंकरराव जगताप या नावानं ओळखतात. कुणामुळं? तुमच्यामुळं. तुम्ही म्हणता काहीच केलं नाही मी. तुम्ही लय केलंय माझ्यासाठी तात्या, असं नका बोलू. हे बघा, मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादानं ना हे आपलं घर आहे ना आपल्याला परत मिळेल. पण कसं दादा? आपल्या घराला कुलूप लावलं, आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलं, आपल्याच घरातून बाहेर काढलं दादा. भागू, अगं नाही बाहेर काढलेलं, नाही बाहेर काढलेलं. भागू, तुझं दादा असताना ना कुणाची हिंमत ना आपल्याला या घराबाहेर काढायची. अगं आपल्याला पैसे द्यायला उशीर झाला ना म्हणून त्यांनी कुलूप लावलंय, बाकी नाही काय झालेलं. हा हा ना. हे बघ, एक लक्षात ठेव, तुझा दादा आहे ना आपल्या कुटुंबाला या घरात परत घेऊन जाणार म्हणजे जाणार. काय शांत. पण एवढ्या रात्री आपण जायचं कुठे? ए देसाई, लय डोकं चालवलं तू आता. आता गप गुमान माझ्या ऑर्डर ऐकायच्या. तुझं नसलेलं डोकं अजिबात वापरायचं नाही, कळलं ना? आधीच लय माती खाल्ली, आता माती खायची नाही. अहो, ठेव चल. बराच उशीर झाला, तुम्ही जेवला नाही. बायको, तुझी हीच काळजी मला लय आवडते आणि आज तर मला जाम भारी वाटते. विचार का, का? तू एकटी पुण्याला जाऊन आली, ते पण नवऱ्याशिवाय. आता एवढी डिरिंग केली म्हणल्यावर भारी वाटणारच ना. हा, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.